हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार. आम्ही पण मजेत आहोत. आणि इथे आज सकाळची पूजा करून झालेली आहे. त्यासोबत इथे रुजुलची मस्ती चालू आहे आणि बाहेरचं तुम्हाला व्ह्यू दाखवते म्हटलं. आणि आज एवढे सारे कपडे होते धुवायचे, बापरे. कारण हे गेले होते बाहेर काही कामानिमित्त. तर मग ट्रॅव्हलिंगवरून आलं की खूप कपडे निघतात. तर त्यांचे कपडे होते बरेच. आणि इथे मस्त फूल आलेलं होतं जास्वंदाचं, तुम्ही बघू शकता. कलर एवढं सुंदर आहे, पण कॅमेरामध्ये वेगळंच दिसते आणि असं समोरून बघायला वेगळंच वाटते. आणि मी बाहेरचा शूट करत होते तर हा इथे येऊन मला बघत होता. आणि त्यालाही बाहेर यायचं होतं, पण मी त्याला काय बाहेर नाही घेतलं कारण बाहेरनं खूप ऊन पडत होतं. मग इथे आता याची मस्ती चालू आहे. त्यासोबत इकडनं वरण गरम करायला ठेवलं होतं. तर हे साधंच वरण आहे. तर हे आता मीठ आणि हळद टाकून उकडवून घेते म्हटलं, म्हणजे मग जेवण करायला बरं पडते. तर इथे साधं सिंपल जेवण होतं. आणि मग त्यानंतर काही शूट नाही केलं मी. कसं झालं रुजुल? तुला काय पाहिजे? तुला पाहिजे देते, एक मिनिट. त्यानंतर इथे झालं होतं नेक्स्ट डे. तर इथे सकाळी सकाळी मी किचनमध्ये आली आणि आता सगळे कामं आवरते म्हटलं, स्वयंपाक करते म्हटलं. तर त्याआधी बघितलं तर इथे सिलेंडर गेलेलं. रुजुलची बॉटल मी बॉईल करायला ठेवली होती तर ती पण काय झाली नाही. आणि मला इतका कंटाळवाणी वाटतं हे वालं काम की काय सांगायचंच नाही. कारण कधीही जेव्हा घाई गडबड असते तेव्हाच हा सिलेंडर बरोबर जाते. तर इथे मी यांनी सिलेंडर आणून दिलं होतं बाहेरून भरलेलं. तर इथे आता मी लावून घेते म्हटलं. हेच लावून देत होते, पण मला तिथून थोडं क्लीन पण करायचं असते. कारण जेव्हा सिलेंडर जाते तेव्हाच मी तिथून सगळं क्लीन करते. त्याच्यामुळे मीच लावून घेते म्हटलं. आणि मला सिलेंडर लावता येते त्याच्यामुळे माझं काही प्रॉब्लेम नाही आहे. तर इथे तेच आता मी सिलेंडर वगैरे लावून घेते. आणि म्हणजे कंटाळा याच्यासाठी येते की सिलेंडर जातो तर तो लावून पटकन होऊन जाते, पण तिथून जे क्लिनिंग वगैरे आहे त्यालाच जास्त वेळ जातो. त्यामुळेच हे सिलेंडर जाणं मला आवडत नाही, पण काय करू शकत नाही त्याच्यासाठी. कधीही स्वयंपाक करायला घेईन तेव्हाच सिलेंडर जाते बरोबर. तुमच्यासोबत पण असंच होते का? तर मला कमेंटमध्ये सांगा. माझ्यासोबत तर नेहमी असंच होते. आणि सकाळी किती घाई गडबड असते सांगा, आणि त्याच्यात हे एक्स्ट्राचं काम होऊन जाते. पण असो. आणि हा व्लॉग ना थोडं 2-3 दिवसाचं मिळून आहे, कारण प्रॉपर काही शूट झालंच नव्हतं. त्याच्यामुळे मी जे क्लिप्स होत्या त्या सगळ्या एकत्र करून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुम्ही याच्या आधी बघितलंच, गुढीपाडव्याची थोडीशी क्लिप तुमच्यासोबत शेअर केली मी. तर तुम्ही विचार करू शकता हा व्लॉग कधीपासूनचा माझ्याकडे पेंडिंग होतं. कारण ना याला कसं एडिट करून व्हॉइस ओव्हर देणंच माझ्याकडनं होत नव्हतं. त्याच्यामुळे आज म्हटलं नाही, याला फायनल करतेच, म्हणजे दुसरा फ्रेश व्लॉग बनवायला मी मोकळी राहील. आणि कसं ना, हे क्लिप्स ठेवून मोबाईलची पण म्हणजे स्टोरेज फालतूमध्ये गुंतून असते. मग समोरचं काही शूट करते म्हटलं की त्याचं प्रॉब्लेम होते त्याच्यामुळे. तर आता इथे बघू शकता सगळा कचरा-बिचरा काढून घेतला मी आणि आता वापस सामान सगळं लावून देत आहे. तिथे जास्ती काय सामान आहेच नाही माझं. फक्त हे एक आलू कांद्याची एक बास्केट आहे अशी स्टँडवाली, आणि सिलेंडर, आणि असंच 2-3 काही सामान आहे, बस तेवढंच आहे. पण ते मी सिलेंडर जेव्हा जाते तेव्हाच ते पूर्ण प्रॉपर क्लीन करते. मग इथे ना संध्याकाळ झाली होती, तर मस्त मोसम झाला होता पावसाचा बाहेर. आणि मी सकाळी गेले होते शॉपिंगला. तर तिथून मी हे कोवचेचे पानं घेऊन आले होते. तर मग इथे म्हटलं आता ही वडी करून घेते. तर वडी शिजवून घेतली होती, तीच आता इथे मी फ्राय करत होती. थोडी वडी मी फ्राय करणार आहे आणि मग थोडी वडी मी अशीच ठेवणार आहे, कारण कच्ची वडी पण आम्हाला छान वाटते. आणि तुम्हाला त्याच्यानंतर आता मी बाहेरचा व्ह्यू दाखवते. तर बघू शकता मोसम कसं झालं आहे, आणि पाऊस पण पडला होता मग नंतर. तर इथे मोसम तर असं झालंच होतं. त्यासोबत मला थोडं कुंड्यांचं पण काम करायचं होतं, कारण मी खत घेऊन आले होते तर ते मला सगळ्या झाडांना टाकायचं होतं.
बरेच महिने झाले की मी कुंड्यांकडे काय लक्षच दिलं नव्हतं. आज विचार केला नाही हे काम करतेच तर इथे थोडी माती खोडून घेतली सगळ्या कुंड्यांमधली. काही कुंड्यांमध्ये माती कमी झाली होती ते बरोबर करून घेतली आणि सगळ्या कुंड्यांना मी खत टाकून घेतलं. तर इथे आमच्यासोबत रुजुल पण होता आणि इतका मस्त हवा सुटली होती की छान वाटत होतं. मौसम पण छान झाला होता त्याच्यामुळे. तर इथे बघू शकता माती वगैरे टाकून घेत आहे आणि खत पण टाकून घेते. तर असं सगळं हे दिवस होतं आणि पावसाळा चालू आहे, उन्हाळा चालू आहे, का चालू आहे काय कळतच नाही. आणि यांना मी सांगत होते की खत संपलं बा म्हणून. पूर्ण पॅकेट लागून गेलं सगळ्या कुंड्यांना टाकायला. आणि इथे मस्तपैकी आलू पराठा केली होती मी. तर त्याची रेसिपी तुमच्यासोबत काय शेअर नाही केली. सिम्पलचे आलू पराठे केले होते छान असे मोठे मोठे ढाब्यावर कसे मिळतात त्या प्रकारे. आणि हे आलू पराठा पण खूप दिवसांनी बनवलं होतं मी, छान झाले होते. तर असा होता हा आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडलं तर नक्की लाईक शेअर करा. आणि तुम्ही जर माझे शॉर्ट्स नसेल बघितले तर नक्की बघा. ते मी डेलीच टाकत असते. फक्त लाँग व्हिडिओला थोडासा उशीर होतो, बाकी तर माझ्या चॅनलवर शॉर्ट्स येतच असतात डेलीचे. तर चला. आणि हा आलू पराठा पाहून बघून कोणाला खायची इच्छा होते तर नक्की कमेंटमध्ये सांगा. बघू शकता मस्त असे आलू पराठे इथे रेडी झाले आहे. तर यासोबत या व्लॉगला इथेच एंड करते. कसा वाटला तर नक्की सांगा. चला भेटू उद्याच्या अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.